बाईट मंदिरात चला की बाईट घेतो. हा? बाबा चप्पल घेतो मी मत नाही होत. धन्यवाद. आपण पाहतात MH24 महाराष्ट्र न्यूज. आज दिनांक 19/12/2025 काजळा या नगरीत स्वामी रामानंद महाराज मठाच्या औचित्य साधून या ठिकाणी आज आपण महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून उपलब्ध आहोत. या संत महात्म्याच्या आशीर्वादानं पावन झालेल्या नगरीचे ट्रस्टचे अध्यक्ष या महाराष्ट्र न्यूजला 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करतील. नाव सांगा. प्रदीप शेळके. कुठले कुठले कार्यक्रम असतात हे येळ अमावस्येच्या औचित्य साधून? आता संगीत भजनाचा कार्यक्रम आहे, संत गोरोबाबाचा भजनी मंडळाचा यात्रा असते बाहेर, संध्याकाळी कीर्तन आहे नवनाथ महाराज चिखलीकरांचं. आणखीन काय कार्यक्रम असतात? रक्तदान शिबिर चालू आहे. बोला की 4 शब्द. या येळ अमावस्येचे औचित्य साधून या काजळा नगरीतील नागरिक महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. नाव सांगा. जगन्नाथ शाकाहारी क्षीरसागर, मुक्काम पोस्ट काजळा, तालुका जिल्हा धाराशिव. कशा पद्धतीनं ही येळ अमावस्या कशा पद्धतीनं साजरी करतो? तर शिववेळ अमावस्येला प्रत्येकाच्या शेतात जातात, तिथं देवाची पूजा करतात,
आणि पाहुणे रावळे सर्व येतात, जेवण वगैरे शेतात बसून करतात सर्वजण आणि मठात येतात इथं दर्शनाला सर्वजण. या परिसरातील 5-10 किलोमीटर अंतरावरील लोक इथे येतात. एवढं काय आहे या मठाचं महात्म्य? या मठाचं महात्म्य ही सद्गुरू रामानंद ब्रह्मचारी महाराज आहेत आणि यांची संजीवन समाधी आहे. त्यामुळं या इथल्या परिसरातील लोकाला त्याचं महात्म्य माहिती आहे. अनुभव चांगला आहे सर्वांसाठीच. धन्यवाद. या ठिकाणी या काजळा नगरीत, या संत महात्म्याच्या पावन झालेल्या नगरीत ट्रस्टचे अध्यक्ष आणि या गावातील नागरिकांनी या महाराष्ट्र न्यूजला अतिशय अनोख्या पद्धतीने मुलाखत दिलेली आहे. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.